सोलंकरवाडीत अतिरिक्त 5 एमव्ही रोहित्राचे आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. माढा तालुक्यातील सोलंकरवाडी येथे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते नव्याने 5 एमव्हीच्या रोहित्राचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, सरपंच शीतल शेंडगे, राजाभाऊ भांगेरे, निलेश पाटील, उजनीचे संतोष पाटील, विजयसिंह गिड्डे, मोन्नेमचे माजी सरपंच बाबूतात्या सुर्वे, शेतकरी संघटनेचे एकनाथ सुर्वे, ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील यांच्यासह महावितरणचे अधिकारी आणि सोलंकरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी आमदार अभिजित पाटील काय म्हणाले ते पहा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, परंतु राजाभाऊ तुम्ही इथे येताना सबस्टेशनचं उद्घाटन सांगितलं. आता तुमचं मन मोडता येते का? ग्रामपंचायतमध्ये शाळेत जावं लागलं, आता अजून 2 ठिकाणी येणार जाता तुम्ही. आता पुढच्याच कसं होणार सांगा. तसं येताना मला पत्रकार साहेब 5 ठिकाणी गावं लागते ती, आणि येताना रस्त्यावर माणूस उभारलाय आणि तसंच गेलं तर म्हणते त्याला जास्त झालेला. थांबलं पाहिजे, पण त्याचा कोणाला तर फोन लावायचा आहे, त्याचं कोणाला तर काम आहे, त्या माणसाचा फोन उचलोस तर बोलोस तर ह्याचं काम ऐकोस तर 10 मिनिटं वाढत जाते ती. आणि सकाळी रात्री मी नांदेडला होतो, 2 वाजल्या यायला, आणि सकाळीपासून लोक होती. बरं, लोक समोर वाचलेली असताना उठून पण येता येत नाही. आणि आता काय प्रेम जास्त झालंय त्यामुळं वेळ लागते, परंतु आपली सूचना नक्की आम्ही काळजी घेऊ की वेळ थोडा होतोय उशीर, पण माझा पण तिथं नाईलाज होतोय. परंतु इथून पुढच्या काळात आम्ही त्याच्यावर कटाक्षानं प्रयत्न करू. परंतु ज्यावेळेस मैत्री लोभ वाढतो आणि कामाचा व्याप वाढल्यानंतर अशा गोष्टी थोड्या होत आहेत. तरी मी आज उजनीचा कार्यक्रम काही कारणास्तव झाला, आणि आज टेंभुर्णीला पण आपल्याला मर्चंट बँकेचं उद्घाटन होतं. मग त्यांना निरोप दिला की तिकडे गेलो असतो तर इकडे यायला अजून. त्यांना म्हणलं परत भेट द्यायला येतो म्हणलं. इथं सगळी लोक थांबलेत. आज 5 एमव्हीचा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी नव्यानं सुरू झाल्यामुळं आता त्याला 2 फीडर नवीन काढायचे, ते पण काम आता टप्प्यात लगेच घेऊ. आणि ते काम झाल्यानंतर आपल्या लाईटचा प्रश्न बऱ्यापैकी त्या ठिकाणी मार्गी लागेल. यायला असणारा रस्त्याची देखील अडचण आहे, त्याच्यावर देखील आपल्याला काम करावं लागेल. बाळासाहेब भाऊंनी आता बोलताना सांगितलं की काही विरोधक म्हणायचे की प्रश्न उचलून किंवा प्रश्न उपस्थित करून काय मार्ग निघतो, परंतु हा 5 एमव्हीचा डीपीचा प्रश्न देखील विधानसभेत भाषण केल्यामुळेच मिळाला. पत्रकार साहेब हे 2023-24 मध्ये मंजूर झाले. मी निवडून यायच्या आधी 2023चं आज 2025 आहे. 2 वर्ष काम केलं नाही त्यांनी. आणि मग ज्यावेळेस मी विधानसभेमध्ये हा जॅक्सन कंपनीचा सगळा प्रश्न मांडला, त्यांनी किती कामं घेतली ते सगळं रद्द करा, त्यावेळेस ती वर्ण सगळे पळायला लागली. आणि मग हे सगळं काम टप्प्यात त्या ठिकाणी पूर्ण व्हायला लागलं. याच्यासाठी पाठपुरावा करून ह्याच्या RDSAच्या मीटिंगमध्ये यांना माहिती आहे की ह्या सगळ्यांना पाठपुरावा करून ह्याच्यापूर्वी मिटिंगा होत होत्या का, हा देखील प्रश्न अधिकाऱ्यांना पडायला लागलाय. कारण मागच्या काळात ह्या मिटिंगा पपुशेट कधी झाल्या कोणालाच माहीत नसायच्या. आम्ही आता फक्त माईक लावूनच चालू आहे, त्यामुळे सगळ्याला कळतंय काय करतोय काय नाही. आपल्या सगळ्या माध्यमातून हे MSCBचं काम मोठ्या प्रमाणात करत असताना जसं मगाशी आबांनी यांनी सूचना दिली की लाईटचे कनेक्शन चालू करणं हा विषय राज्याच्या लेवलवर आहे, त्याची लक्षवेधी देखील मी टाकली. आता मागच्या दोन्ही अधिवेशनात लक्षवेधी टाकली होती, परंतु MSCB आणि हे ऊर्जा खातं कोणाकडे माहिती आपल्याला, ती लक्षवेधी स्वीकारली जात नाही. आता अजून माझी लक्षवेधी टाकली, त्याचा पाठपुरावा करतोय आणि आपण बघितलं असेल विधानसभेत ह्याच्यावर वारंवार बोलतोय मी. परंतु हा राज्याचा विषय आहे, धोरणात्मक विषय आहे की लाईट कनेक्शन सुरू करणे. सरकारचं म्हणणं आहे की 100% सोलारकडे वळायचं आम्हाला. तर आपल्याला आता थोडं पुढं जावं लागेल. आबांनी जे सांगितलं की आपल्याला सोलार ज्याच्याकडे आता 5ची मोटर आहे, 7.5ची आहे, 2.5ची,
3ची मोटर लागते. त्यांनी सोलारकडे कनेक्शन घेऊन हायर डीपीवरचा लोड थोडा कमी करणे. दुसरा विषय तुम्ही सांगितला बोर खाली गेले, तर त्याला आता ह्या सोलार पंपाला एक बुस्टर आलाय. तो बुस्टर घेतला तर हे आपल्याला 500 फुटापर्यंत बोर चालती आहे. त्यामुळे ते बुस्टरला आपण अप्लिकेशन करा, तिथं आपण सांगून ते बुस्टर देण्याची सोय करू, जेणेकरून हा प्रश्न मिटेल. आता अधिवेशनात आम्ही हा प्रश्न पण मांडतोय की 5 एकराच्या खालच्याला 3 HP वरच्याला 750 हे काढून टाका आणि ज्याला जे पाहिजे पंप 5चा मागू, 7.5चा मागू, 3चा मागू तो द्यावा, जेणेकरून हा प्रश्न निम्म्यावरती सुटल. आणि मग अशा पद्धतीनं काम करत असताना सोलारकडे झुकण्याचं काम त्या ठिकाणी सुरू असताना आपल्याला याच्यात देखील MSEBचं काम करतो आपण. आता नवीन आपल्याला पण माहिती आहे 6 सबस्टेशनची कामं सुरू आहेत आणि आता 15 सबस्टेशन नवीन प्रस्तावित केलेत मतदारसंघात आणि ते 15 प्रस्तावित करून त्याचा प्रस्ताव गेलाय. 220चं आपल्या माढा तालुक्यात एकही ठिकाणी सबस्टेशन नाही. काय गौपडी 220 आता आपण एवढे वर्ष एवढा विकास झाला म्हणते ती काय मला माहित नाही नेमकं आहे की, पण आता आपल्याला मंजूर झाले मुख्यमंत्र्यांच्या यानं आणि आपल्याला उपळाईमध्ये जागा देखील 30 एकर उपलब्ध झाली. आता ह्याला 1 एकर लागते आणि त्याला 30 एकर म्हणजे किती मोठं व्हायला लागलं याचा विचार करा. आणि तो झाल्यानंतर आपल्यातला लाईटचा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल आणि त्याचं पत्र येऊन त्याचा सर्वे होऊन त्याची सगळी प्रोसेस पूर्ण झाली आहे आणि आता परत मंत्रालयात त्या ठिकाणी मान्यतेसाठी गेलंय आणि ते झाल्यानंतर 150 कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च आहे आणि ते झाल्यावर आपल्या भागातला खूप मोठा लाईटचा प्रश्न मार्गी लागेल आणि त्याच्यात देखील आम्ही पाठपुरावा करतो. आणि आपल्याला ज्याला सोलार पंप मिळत नाहीत वाटतंय सोलारचे अर्ज करावे, आपल्या नावावर नाही घरच्याच्या नावावर कोणाच्या तरी नावावर अर्ज करून तर ते सोलार पंप त्या ठिकाणी मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून सोलारची एक भूमिका आपल्याला पार पाडूया. भविष्य काळामध्ये आता जसं राजभाऊंनी सांगितलं पाण्याच्या बाबतीमध्ये, राजभाऊ आपला प्रस्ताव जो सांगितला आपण 360 मीटरचा तो ऑलरेडी DPDCला मी दिला आहे, आपल्या यादीत आहे. त्याला निधी पण त्या ठिकाणी मिळणार आहे, पण लाडक्या बहिणीचं सरकारच बाहेर आलं अजून, त्यामुळे अजून काय DPDCचा निधी वाटप झाला नाही पत्रकार साहेब, कुठंच नाही. त्यामुळं ज्यावेळेस निघल त्यावेळेस पहिल्या ह्याच्यात आपलं काम त्या ठिकाणी करूया. अजून आपली मगाशी सांगताना सांगितलं तुम्ही नदीला पाणी एवढं वाया चाललंय, परंतु आज 70% धरण मर्यादा करून त्या ठिकाणी धरणातलं पाणी सोडायचं ठरलं होतं आणि विखे पाटील साहेब माझ्याबरोबरच परदेशात आम्ही ब्राझीलला होतो. तिथूनच त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला आम्ही फोन करून सूचना द्यायला लावल्या होत्या की सीनामाडा उपसा सिंचन योजना सुरू करण्याच्या दृष्टीनं सीनामाडा उपसा सिंचन योजना सुरू करायची, परंतु त्याच्यासाठी काही टेक्निकल गोष्टीचा विचार करावा लागेल. कधीही जून महिन्यात भरलं नव्हतं धरण, त्यामुळे 33% धरण भरल्यानंतर पाणी सोडलं पाहिजे, परंतु आपली योजना एप्रिल महिन्यापर्यंत चालू होती. मे महिना एक मिळाला आणि त्याचे मेंटेनन्सची कामं करणे गरजेची होती. कारण आपण बघितलं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 महिने सलग योजना सुरू होती, सगळ्या मोटरा चालू होत्या. त्यामुळे वेळ झालेले काही पार्ट आहेत ते बदलणं, त्याचे सगळे मेंटेनन्स करणं, ही 1 महिना झालं काम चालू होतं. मे मध्येच आपला पाऊस पडला आणि मग ती मेंटेनन्सची कामं आता अंतिम टप्प्यात आले. अंतिम टप्प्यात करून ती काम सगळं झाल्यानंतर आपल्याला येत्या 3 ते 4 दिवसात 3 मोटरा चालू होती. त्यानंतर 3 मोटरा अशा करत 1 तारखेपर्यंत बऱ्यापैकी आपल्याला सगळं सुरू होईल आणि ही योजना चालू झाल्यानंतर 169 तळी आपल्या या सीनामाडा उपसा सिंचनवर आहेत. ती सगळीच्या सगळी पूर्ण क्षमतेनं भरून घेण्याचं काम त्या ठिकाणी आपण करूया. ज्या पद्धतीनं सोलनकरवाडीचं सांगितलं, पडसाळीचं तळं सांगितलं, मागचे देशमुख तळं सांगितलं, ही सगळी तळी आपल्याला जिथं जिथं लागल तिथं मशिनरी पाठवून काय खांदावं लागलं, वाड्यातनं नाल्यातनं कुठनं पाहिजे तिथनं पाणी सोडायचं काम त्या ठिकाणी करू. उजनी कॅनलचा पण उजवाडा कालवा त्या ठिकाणी त्यांना सातत्यानं सांगून आता सगळ्या वड्यांना पाणी सोडायला लावलंय. कारण शेतकरी पाणी घेत नाही, कारण शेतात पाणी आहे आणि काही कॅनलच्या कडेच्या शेतकऱ्याची अशी अडचण आहे उलटी की त्याला पाजर लागायला लागले, कारण बरेच दिवस कॅनल चालतो आणि परत ही पाणी येतं
त्यामुळे त्याची देखील सोय बघून आपण त्या ठिकाणी उजनीच्या उजवाडा आवाकाला चालू आहे, तसंच सीनामाडा आता चालू होईल. आपल्याला बोगद्यातनं 900 क्युसेक्सनं सीना नदी चालू आहे. त्यामुळे सीना नदीला देखील पाणी आता पूर्ण क्षमतेनं भरलंय. आणि या सगळ्या बाजू करत असताना जी आज आपल्या भागातली आबांनी सांगितली काही कामं किरकोळ थोडी राहिली त्या संदर्भात आपल्याला बैठक घेऊन त्या सगळ्याला संबंधिताला ती कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेऊन आपण ती कामं करण्याच्या दृष्टीनं नियोजन करू, जेणेकरून हे पाणी आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत देता येईल. त्याचबरोबर आता उजनीचा विषय आबांनी सांगितला की आपल्याला एक बिबट्या तिथं दिसतोय आणि मी तिकडं आल्यापासून बघतो त्या सारखं संपर्कात आहे, त्या अधिकाऱ्यांशी बोलतोय. 4 पिंजरे देखील लावले, रोज त्याची जागा बदलली जाते. परंतु आता काय की तो मुक्त वावर असतो आणि तो रात्रीच बाहेर पडतो. त्यामुळं ते नेमका कुठं आणि कधी त्या पिंजऱ्यात सापडेल ह्याची सोय सुरू आहे. आता त्या वनविभागाधिकारी आणि वन विभागाच्या संपर्कात सातत्यानं आहे. त्यांनी त्याची रोज पेट्रोलिंगला गाडी ती येत आहेत, सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे आणि त्याला आपण त्या ठिकाणी भयमुक्त होण्यासाठी आपण त्याचा पाठपुरावा करू. आज परवा दिवशी तुळजापूर तालुक्यात आपण बघितलं असेल, काल 3-4 ठिकाणी हे सगळे जे सुरू आहे हे बिबटे आले कुठून पत्रकार साहेब याचा संशय लागला. संशोधनाचा भाग काय माहिती आहे का, मला जी माहिती आहे ती तू खरी असेल खोटी असेल माहित नाही, परंतु तुमच्यासारख्याच कोणीतरी दिलेली की ही ज्यावेळेस अभयारण्यातनं येतात किंवा कर्नाटक तेलंगणाकडनं जे बिबटे आहेत जे गुजरातच्या बाजूला विक्रीसाठी किंवा कशासाठी नेले जातात, त्यावेळेस त्या गाड्या आपल्या इथे टिंबुर्णी असेल पुण्याच्या अलीकडे पेट्रोलियम चालू असतं पोलिसाचं, अडवतील आणि त्या भीतीनं त्यावेळेस गुन्हा दाखल होईल म्हणून त्या गाड्या अडवताना त्यांना आपलं पिंजरा उघडून सोडून दिलेला असतो. आणि असे प्रकार त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यात हे जास्त झाल्यामुळे, मग पुणे नगर हायवे असेल किंवा आपला पुणे सोलापूर हायवे आहे, ह्याच्यामुळं ह्या बिबट्यांचं प्रमाण आपल्याकडे आलं. आणि त्याच्या आधी कधी ही बिबटे, कारण आता ताडोबा अभयारण्यातला बिबटे इथे येऊ शकतो, आपल्याजवळ अभयारण्यच नाही, बिबट्या येण्याचा विषय नाही, पण मूळ भाग आहे ह्याच्या मागची तस्करी आणि ती तस्करी कुठंतरी पोलिसांच्या पेट्रोलियम मध्ये आडवी येते म्हणून ते पिंजरे उघडे करून त्या ठिकाणी आपल्या भागात हे प्रकार घडतायत. आणि याच्यावर विधानसभेत देखील आम्ही त्या प्रश्न घेतोय आणि जे प्रश्न आपल्याला घेता येतील या माध्यमातून विषय असा होतोय की हे सामान्य लोकांतला आवाज आहे की नेमकं काय घडतंय. आता तुमच्या शब्दात म्हणलं तर ती इंटरनल स्टोरी आहे. आता ह्या स्टोऱ्या किती जणांना माहीत असतात, महाराष्ट्रात वरच्या लोकांना तर माहीत नसतात, पण ह्या स्टोऱ्या जोपर्यंत तिथे येत नाही तोपर्यंत ह्याचा बंदोबस्त होणार नाही. आणि जे आज आपल्याकडे अडवलं जातंय त्याच्याऐवजी महागच अडवलं तर ती तिथल्या तिथंच थांबल आणि पेट्रोलियम वाढलं तर त्या ठिकाणी पुढे येणार नाही. आणि ही सगळे बिबटे सगळी ही आहेत ही धरून आपल्याला एकदा परत माघारी न्यावं लागणार आहे, त्यांच्या टेरिटरीमध्ये सोडावं लागणार आहे आणि मग हे वातावरण आपल्याला कमी होईल. अशा पद्धतीचं नियोजन करत असताना आज या शाळेच्या माध्यमातून असेल सोलनकरोडी 31 डिसेंबरला काय न प्याता दूध प्या असा संदेश देणारी देखील सोलनकरवाडी आहे. आणि सगळ्या बाजूने सोलनकरवाडी आबांनी सांगितलं तसं अधिकारी असो पदाधिकारी असो सगळ्याला त्या ठिकाणी गोड बोलून कसं करायचं त्या पद्धतीनं करून आपलं काम मात्र त्या ठिकाणी सार्वजनिक गोष्टी हिताच्या गोष्टी करून घेण्यासाठी आपण सगळेजण तत्पर आहात. आपल्या सगळ्याचं ग्रामस्थाचं खूप खूप अभिनंदन करतो. सबस्टेशन सुरू झाल्यामुळं आणि लाईटची डीपी ॲडिशनलचा जो विषय आहे त्याच्या संदर्भात आपण एक मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री आहेत तर त्यांच्याकडे एक आपण प्रस्ताव दिलाय की आपल्या मतदारसंघात जेवढे 65 डीपी आहे ती आम्हाला 100 करून द्या आणि जी 100 आहेत ती 200 करून द्या असा प्रस्ताव त्यांना दिलाय. आता काय होतंय की डीपीडीसीला द्यायचं, डीपीडीसीला 57 कोटी निधी आहे, 57 कोटी भागिले 11 तालुके आणि येणार किती आपल्याला 3 नाही तर 4 कोटी आणि 3-4 कोटीत पैसे किती येणार एकेका तालुक्याला 200 डीपी 100 डीपी गाव आहे की 134 एका गावाला वाटणी येणार एक नाही तर 2. मग आता आपल्या मागण्या इथं 12-12 15-15च्या
तर त्याच्यासाठी सरकारलाच आपण अशी मागणी केली की 65चा 100 करा आणि 100चा 200 करा, म्हणजे ही प्रश्नच संपल. मग अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मग मुख्यमंत्र्यांचं पत्र खाली आले. आता सर्वे करून देते की किती डीपी आपल्याला 65ची 100 करायची, 100ची 200, आणि तसं जर आपल्याला 100-200 डीपी एकदमच मिळाली 100-500, तर मग आणि इकडून डीपीडीसीतले 100-200, तर बऱ्यापैकी आपला मार्ग लागेल. आपण त्याचा प्रयत्न करतोय, पाठपुरावा करतोय. आपल्याला या माध्यमातून लाईटचा प्रश्न जसं महत्वाचा आहे, तसं पाण्याच्या बाबतीमध्ये सिनामाडा आता सुरू झाल्यानंतर सगळी तळी भरून या भागातल्या सगळ्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल. वरून राजा आपल्यावरती प्रसन्न झालाय. आपल्याला सगळ्याला माहिती, मी भाऊ ब्राझीलला गेलो. मी ब्राझीलला गेल्यानंतर तिथला एकच अनुभव सांगतो की आपल्याला 12 महिन्यात ब्राझीलमध्ये 10 महिने पाऊस पडतो. म्हणजे फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीतच पाऊस पडत नाही, नाहीतर 10 महिने पाऊस पडतो. पाऊस काय धो पडत नाही. पाऊस हा त्या ठिकाणी जेवढा पाहिजे तेवढा थोडा 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 पडत राहतो. आपल्याकडे सरासरी 500-550 मिलीमीटर पाऊस पडतो, त्यांच्यावर 1350. जगातलं सगळ्यात मोठं म्हणजे जंगल अमेझॉन त्यांच्याकडे आहे. तर परिस्थिती अशी आहे की तिथली साखर कारखानदारी ऊस ह्याचा अभ्यास करायला गेलो होतो आपण. इथल्या त्याचा जर विचार केला, आपला ऊस आहे की बागायती ऊस आहे. आपण ऊसाला पाणी देतो, आपण करतो, मेहनत करतो, आणि त्यांच्याकडचा ऊस हा जिरायती आहे. म्हणजे त्यांचं सोयाबीन 1 नंबर पीक, मका 2 नंबर आणि 3 नंबरला ऊस आहे. परंतु भारतात 50 ते 53 लाख हेक्टरवर ऊस आहे आणि त्यांच्यावर 85 लाख हेक्टरवर ऊस आहे. आणि त्यांच्या ऊसाचं असं आहे की आता जसं आपली माळ दिसते, जिथवर नजर दिसते तिथवर, आणि त्या माळाला असं उतार आहे आणि आडव्या साऱ्या मारल्यात 5 फुटाच्या, आणि त्याला ऊस लागवड करते. साधारण 13 ते 17 हजार रुपये खर्च येतो इकरी. आणि ती ऊस लावला की कारखाना येतोय, तोडून घेतोय, आणि साधारण 10, 12, 13 फुडवी घेते. मग एकदा लावला की त्याला परत खर्चच नाही. नुसतं मशीन येतंय, तोडून येतंय, मशीन येतंय, तोडून येतंय. तिथली परिस्थिती अशी आहे, 40-42 कारखाने गेले 10 वर्ष बंदच आहे, चालूच आहे. फक्त घोटाळा झाला तेवढंच बंद करते, ती चालू करते. म्हणजे ऊस इतका आहे आणि त्यांची टेक्नॉलॉजी पण ऍडव्हान्स आहे. इथेनॉल वरती त्यांचा भर आहे. इथेनॉल त्या ठिकाणी 85% गाड्याला इथेनॉल वापरते. त्याच्यामुळं फूड ऑइलचं प्रमाण कमी केलंय. आणि त्यांनी तिथं एक नियम आणलाय सरकारचा की कुठलीही 4 चाकी गाडी ही फक्त पेट्रोलवर किंवा सीएनजीवर चालणार, डिझेल चालणार नाही, का तर पोल्युशन होईल. आणि लो पोल्युशन झोन आहे, तिथे एकदम पोल्युशन कमी आहे. आणि अशा काही गोष्टी आम्हाला तिथे शिकायला मिळाल्या. त्या आता कारखानदारीत आम्हाला इथं वापरून आपल्या ऊसाच्या बाबतीत हे ऊस संशोधन केंद्र आपल्या इथं जसं पाडेगाव वेस आहे, तसं त्यांचं CTC म्हणून होतं, त्याला भेट दिली होती. तर त्या CTCची अवस्था अशी होती, आपल्या इथं एक ऊसाची जात तयार प्रमाणित करायला 17 वर्ष लागतात. एक जात तयार करायला 17 वर्ष लागतील. त्यांनी मागच्या 3 वर्षात 14 जाती दिल्या. म्हणजे किती पुढे आहेत ते आपल्या 305 लाख टन गेल्या वर्षी ऊसाचं गाळप झालं आणि त्यांच्यावर 650 लाख टन. आपल्या किती तर पुढे आहेत. आणि त्यांचं नॅचरल निसर्ग प्रसन्न आहे त्यांना, त्यामुळं तांबडतोंडी रान आहे ती, आणि ऊस भरपूर, पाणी भरपूर, आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे, भारताच्या 4पट शेती आहे आणि लोकसंख्या 7 पट कमी आहे. 20 कोटी लोकसंख्या आहे आणि एवढा सगळा ऊस फक्त 70,000 लोकांचा आहे. एकूण 70,000 शेतकरी ऊस लावणारी येते आणि सगळ्यात बारका शेतकरी 5,000 एकर आहे. त्याच्या आतला शेतकरीच नाही पण. आणि 70% ऊस हा कारखान्याचा आहे किंवा कारखाना असणाऱ्या ऊसवाल्यानेच कारखाना टाकला. 30% आणि 30% फक्त ऊस बाहेरचा त्या ठिकाणी घेतला जातो. आणि साखर कारखानदारी तिथली आधुनिक आहे. आम्हाला त्याचा आता आपल्या दृष्टीने फायदा होईल. एक फक्त आता बाळासाहेब भाऊ त्या साखर कारखानदारीतले होते म्हणून उदाहरण सांगतो. मिलचं जे आपलं RPM आहे ते भारतात आपल्या 3 लो स्पीड
मिल आहेत आपल्या 3 किंवा 3.5 ठेवतात आणि जगात 7.5 हाय स्पीड मिलला वापरलं जातं. आणि मी त्या दिवशी बघितल्यानंतर VSIची पण लोक आमच्या सोबत होती. तर आम्ही म्हणलं की जरा जास्त आहे 3पेक्षा 7.5 पेक्षा. नाही म्हणजे 7.5 पेक्षा जास्त असूच शकत नाही, जगातच टेक्नॉलॉजी नाही. मग त्या संबंधित अधिकाऱ्याला बोलवून विचारलं ह्याचा RPM किती आहे, तर त्यांनी सांगितलं 12 आहे. म्हणजे जग 7.5ला थांबलं की कितीवर आहे ती 12वर आहे ती. त्या VSIला खरं वाटतं ना, परत आणून मोजलं RPM आम्ही तर 12 निघालं. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की किती पुढे आहे. आणि आता त्याचा आम्ही प्रयोग म्हणून भाऊ आता असा करतोय की आपल्या कारखान्यात 3.5 RPM आहे, तर आता त्याच्यावर डिझाईन करून VSI आता त्याच्यावर काम करायला लागले. तर आपल्या पहिल्या 3 मिल 8 RPM वर नेतोय. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, विठ्ठल कारखान्याचं 7,500 गाळप होते 3 RPM नाही. आणि तीच जर 12 RPM झालं तर 30,000 होणार काही असं नाही. फक्त ते काय की स्पीड नव्हता. साध्या शब्दात काय असेल अशा काही गोष्टी आम्ही शिकल्यामुळं त्याचा आता आम्हाला आपल्या कारखानदारीत फायदा करून शेतकऱ्याला त्या ठिकाणी लाभ होण्याच्या दृष्टीने आम्ही काम करू. आपल्या सगळ्या खायची लाभ आहे तिथं भात आणि राजमा तेवढा मिळतोय व्हेजमध्ये, नाहीतर पाव बटर खायचं आणि बाकीचं न सांगून असलाय. तिथं काय ती पाळतच नाही, ती काय जी नाही म्हणाल ती खाती ती नाही. मी केली ती पण मी आपलं काय खाल्लं नव्हतं तिथं. एकादशी दिवशी उपाशी होतो दिवसभर. आपल्या सगळ्याचा आशीर्वाद प्रेम राजभाऊ असाच मिळत राहायला पाहिजे. आपण जसं भाषण लांबलं तसं माझं लांबलं, त्यामुळे आपल्या दोघांमुळे वेळ वाढला आणि आता पुढच्या कार्यक्रमाला उशीर झालाय. त्यामुळं आपल्या सगळ्याची रजा घेतो. मला